नमस्कार. युक्ताज मेकओव्हरमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी संयुक्ता गावंडे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फ्रॉम नागपूर. 2 दिवस आपण गॅप ठेवलेला, सॉरी. हा आपला डे 7 फायनलचा व्हिडिओ आहे आज मी जो अपलोड करत आहे तो. मला माझी हेल्थ इश्यू होती, माझी तब्येत चांगली नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू नाही शकली आणि तुम्हाला कनेक्ट नाही करू शकली. त्यासाठी मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते. तर आज आपण आपला फायनल व्हिडिओ जो फायनल डे 7 आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे शिकवणार आहे त्याच्याबद्दल सांगते. आज आपण शिकणार आहोत बर्निंग आईज, ठीक आहे, आणि कट इफेक्ट्स. ह्या दोनचं आपण मिक्स करणार आहोत फायनल लुकसाठी. तर आपल्याला काय काय हवं आहे ते मी सांगते तुम्हाला. आजचं मटेरियल, हा टिश्यू आहे जो मी कट करून घेतलेला आहे, ठीक आहे. हा टिश्यू आहे जो मी कट करून घेतलेला आहे. आणखी त्याला मी थोडं कट करेल. फेविकॉल घेतला. त्यानंतर आयशॅडो पॅलेट आहे. त्यानंतर आपल्या आट्याचा हुंडा आहे. त्यानंतर ब्रश आहे. त्यानंतर मी हे फाउंडेशन काढून ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि ब्लडचा पण यूज करणार आहे. जे ब्लड मी बनवून ठेवलेलं होतं ते अजूनपर्यंत मी स्टोअर करून ठेवलेलं आहे, कारण की आपण जेव्हा हे ब्लड बनवतो तेव्हा आपण हे स्टोरेज करू शकतोच. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार होती ब्लडचा मेकिंगचा, बट ते सेम माझं हेल्थ इश्यूमुळे मी तुम्हाला शेअर नाही करू शकली. तर चला तर मग आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे, आपण एक आधी हे करूयात, आपलं कट इफेक्ट काढून घेऊया. सगळ्यात अगोदर मी ब्लॅक शेड घेते. हा ब्लॅक कलर मी घेतलेला आहे, ते पिक केलं आहे ब्लॅक कलर, बघू शकता तुम्ही. आणि मी इथनं इफेक्ट देणार आहे, इथनं कट इफेक्ट देणार आहे. तर तुम्ही बघाल बरोबर. मी पहिले मार्क करून घेत आहे. जेव्हा आपण फेसवर हे करतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी मार्क करून घ्याव्या लागतात. तर बघा, मी एक प्रकारचं मार्किंग केलेलं आहे. आता मी हा उंडा घेणार, ठीक आहे. त्या हुंड्याला आपल्याला स्नेकसारखं बनवायचं आहे, ठीक आहे. तर बघा तुम्ही, आता मी इथे त्याला लावते. पहिले ना याचे एजेस जे आहे ना, त्याला आपण शार्प बनवून घेऊ एजेसला, की जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित
तुम्ही अशा प्रकारे त्याचे एजेस फाईन करून घेतलेलं आहे. हां, मी परत आता ब्लॅक कलर घेणार. सेम ब्लॅक कलर पिक करता. एक फाईन लाईन बनवून घ्यायची आहे. ठीक आहे, थोडं डार्क करते. त्यानंतर मी फाउंडेशन घेतलेलं आहे, त्याला मिक्स करते. छोटा ब्रश यूज केलेला आहे, ज्याने आपण कन्सिलर लावतो. आधी फक्त मी लावून घेते. मी फक्त आधी लावून घेतलं. ठीक आहे, हे बघा. आता मी थोडंसं हाताने त्याला स्प्रेड करते. कारण की ते परफेक्ट दिसलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला शेडिंग करायची आहे. शेडिंगसाठी मी घेणार आहे सगळ्यात अगोदर पिंक कलर. ठीक आहे, पिंक कलर पिक केला. एक सेकंड. पिंक आणि ब्राऊनचा मिक्स केलेला आहे.
आजचा आपला जो लास्ट डेचा जो ट्युटोरियल आहे तो थोडासा खूप जास्त मोठा होणार आहे, कारण की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत आहे. मला पुढे पुढे जाऊन लवकर लवकर करायचं नाही आहे, कारण की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघा, ठीक आहे. आपल्याला आता ब्लॅक कलर घ्यायचा आहे. ब्लॅक कलर घ्यायचा, तो इथे परत अप्लाय करायचा. हलका हलका ठीक आहे. त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये हे आपलं ब्लड जे आहे ते ॲड करते. बघा, ओके. नेक्स्ट आता आपण आपल्या पुढच्या ह्याच्याकडे वळूया, ठीक आहे. तर यामध्ये आता आपण काय करणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण टिश्यूचा यूज करणार आहोत आज, ठीक आहे. मी टिश्यूला आणखी थोडंसं कट करते. मी आणखी टिश्यूला कट करणार आहे. हां, ठीक आहे. मी टिश्यूला कट केलेलं आहे ह्या साईजमध्ये, तुम्ही बघा, ओके. हां, मी आता इथे लावून घेणार आहे. त्याच्यासाठी मी फेविकॉलचा यूज करणार आहे. ओके, तर बघा, मला आता एका डोळ्याने मेकअप करायचा आहे, ठीक आहे. हां, तर मी आता आयशॅडो पॅलेट घेतलेली आहे. याला व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं, ओके. ब्लॅक कलर घेते, ब्लॅक कलर पिक केलेला आहे, बघा. आपल्याला सगळ्यात अगोदर ब्लॅक कलरच्या आधी आपल्याला सगळ्यात अगोदर
मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे. फाउंडेशन होता आपला घेतलेला, मी ब्लॅकला इथे शेडिंग केलेली आहे पहिले, पण आपल्याला इथं तर पहिले फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ओके. बघा, तर हा आता रेड घेता, ब्लॅक, ब्राऊन, रेड. रेडचा इफेक्ट, ब्राऊनचा इफेक्ट, ब्लॅकचा इफेक्ट, अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं आहे. ठीक आहे, बघा आता यामध्ये मी यामध्ये मी जे ब्लड आहे त्याचं यूज करणार आहे परत. आणि गेलाय सॉरी, आता हा निघणार तर आहेच. ओके, कारण की ते चिपकलं नव्हतं बरोबर म्हणून. हां, बघू शकता हा आपला फायनल लुक झाला आहे रेडी आता. ठीक आहे, तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला आहे मला सांगा नक्की कमेंट करून. हे थोडंसं खूप प्रॉब्लेम देतो आहे, कारण की मला या मेकअपसाठी आज हेल्पिंग हँड पाहिजे होतं, बट कोणी आहे नाही. जर कोणी असतं तर मी मॉडेलवर क्रिएट केला असता. ठीक आहे, मी काढून घेते, सॉरी. ओके, तर तुम्ही बघितलं असणार हा लुक, तर कसा वाटला मला सांगा नक्की तुम्ही कमेंट करून. ठीक आहे, तर आपण आजचा हा व्हिडिओ आणि आपला हा जो ट्युटोरियल होता आपला 7 डेजचा, तो इथेच आज संपवतो आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण उद्या काहीतरी नवीन शिकणार आहोत आपण उद्यासुद्धा. तर उद्या काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे, ते पण तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. सॉरी, थोडा कॅमेरा हलतो आहे. ते पण तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे की उद्या आपण काय शिकणार आहोत म्हणून. तर भेटूया आपण उद्या. ठीक आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि तुम्हाला जसं मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की मी या मेकअपचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करणार. त्यासाठी मी तुमच्याकडनं 1000 रुपीज तुम्हाला मला करावं लागणार आहे. तर तुम्ही जर मला 1000 पे कराल तर तुम्हाला या मेकअपचं SFS मेकअपचं सर्टिफिकेट मिळून जाणार 7 डेजच्या ट्युटोरियलचं.
ठीक आहे. मी तुम्हाला हे ऑनलाईन पाठवणार सर्टिफिकेट तुमच्या मेलवर किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर. ठीक आहे. तर तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल नक्की तुम्हाला DM करा. तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटणार माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. चला तर मग भेटूया आपण उद्याला, नवीन काहीतरी शिकूया. बाय बाय. थँक्यू.